ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात येणारा समाजस्नेह पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे। दत्त संप्रदायातील महत्त्वाचं क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या पुरस्कारासोबतच समाजभूषण युवा गौरव पुरस्काराचं वितरण देखील यावेळी होणार आहे। समर्थ रामदास स्वामींचे भक्त असणाऱ्या शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री पदावर करत असलेलं कार्य कौतुकास्पद आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत। त्यांच्या या कार्याचा गौरव ब्राह्मण समाजातर्फे व्हावा अशी पुरस्कार निवड समितीची मनापासून इच्छा आहे। शिंदेंच्या या सन्मानामुळे समाजातील एकोपा अधिक वाढण्यास मदत होईल असं मत संस्थेचे कार्याध्यक्ष पंडित अतुल शास्त्री भगरे यांनी व्यक्त केले। याआधी हा पुरस्कार उज्ज्वल निकम, शेषराव मोरे, भरतकुमार राऊत, देशाचे माहिती आयुक्त उदय माहुरकर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे। कार्यक्रमात जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अंकित काणे यांनी केलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात काल सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचंच नाव देण्यात येणार असून या अनुषंगानं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती करण्यात आली होती। या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत उपस्थितांना दिली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय। हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून राज्य शासनाच्या मागणीनुसार आणि नवीन धोरणानुसार नामविस्तारांना लवकरच मान्यता मिळणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत। काही आंदोलन कोविड काळात देखील झाले असल्याचं आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। या बैठकीला नवी मुंबई विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी खासदार कपिल पाटील, वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निर्णयाबद्दल सतत पाठपुरावा करणारे नवी मुंबई विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी या कामी
ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. दिबा पाटील हे विमानतळ नामकरण करण्यासाठी कृती समिती आणि सर्वपक्षीय समाज बांधवांनी एकत्र येऊन दिलेला लढा आणि आंदोलन यांचंच हे यश असल्याचं दशरथ पाटील यांनी सांगितलं. साधारणपणे 2 महिन्यात हा विषय मार्गी लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आगामी 17 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क मध्ये बंजारा समाजाचा फायनल एल्गार, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा इशारा. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक आहे. मात्र हे सरकार बंजारा समाजावर अन्याय करतोय. आजचा मोर्चा सेमीफायनल आहे. येत्या 17 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल. हे शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे बंजारा समाजानं भरून दाखवू असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलाय. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलाय. याच अनुषंगानं हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं केली आहे. त्या अनुषंगानं बंजारा समाजाच्या वतीनं राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली कापूरबावडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो बंजारा स्त्री पुरुष सहभागी झाले होते. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय सेवालाल, एक गोर सव्वा लाखेर जोर अशा घोषणा देत पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा समाजातील स्त्री पुरुष लहान मुलं या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना हरिभाऊ राठोड यांनी हैदराबाद गॅझेट लावल्यामुळे मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळणार असल्याचं सांगितलं. हैदराबाद गॅझेट लागू करा याचा अर्थ नोंदीचा विषय नाही. ते नोंदणी नाहीये, तो पुरावा आहे. तो पुरावा कसला आहे तर मराठवाड्यांचे मराठा हे कुणबी आहेत, त्यामुळे सरसकट ते होणार आहेत. आमची मूळ मागणी होती की आम्हाला एसटी मध्ये द्या. अनेक वर्ष आपण सांगत होतो एसटी व द्या, कारण हैदराबाद गॅझेट आहे. आमचा बंजारा समाज आंध्र आणि कर्नाटक मध्ये एसटी मध्ये आहे हाच पुरावा नाही तर द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली. 1956 रोजी जो समाज तिथे होता तो सगळे महाराष्ट्र द्यायला तयार नव्हते. बंजारा समाजाचाही विरोध होता, कारण तिथे आम्हाला सवलती मिळत होत्या. आमची मागणी होती की आम्हाला तिथेच ठेवा, परंतु सरकारने निर्णय घेतला आणि द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली. तिसरा महत्वाचा पुरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एसटीची लिस्ट दिली आहे. उत्तर भारतात आम्हाला बंजारा म्हणत नाहीत. वसंतराव नाईक हे देखील बंजारा होते. नाईक ही पदवी आहे, तो समाज म्हणूनही ओळखला जातो. शेड्यूल ट्राईबच्या लिस्ट मध्ये आम्ही अजून देखील आहोत. मंडल आयोगानेही सांगितलं की या समाजाला आम्ही ओबीसी मध्ये ठेवतो, परंतु हा समाज शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टचा दर्जा प्राप्त करतोय. म्हणूनच कर्नाटक मध्ये आम्ही कास्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. दादर येथील इंदू मिल मध्ये होऊ घातलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्ध पातळीवर सुरू झाले. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास सुरुवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग आज ठाण्यातून दादरच्या दिशेने नेण्यात आला. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केलं. ढोलताशांच्या गजरात मिठाईचं वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता. इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे 350 फूट उंचीच्या पुतळ्याचं काम नोडा येथे प्रख्यात शिल्पकार राम सुतार करत आहेत. ब्रांज धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीस
साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याच्या बुटाचा पुढील भाग आज ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्यातील आंबेडकरी समुदायाला मिळताच भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, प्रल्हाद मगरे आदींच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी कॅडबरी सिग्नल येथे एकत्र येऊन स्वागत केलं. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या भागावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच गाडीचा चालक आणि त्याचा सहकारी यांना कपडे आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. मी 2 तारखेला दिल्लीवरनं निघालो, दिल्ली नोएडावरनं. रामसूत्र यांची फॅक्टरी होती, तिकडनं दुपारी 2 वाजता निघालो आम्ही आणि इथे यायला मला 5 दिवस लागले टोटल. आणि या 5 दिवसात मी 5 राज्यातनं बाबासाहेबांच्या शू घेऊन येऊन यायला मला 5 दिवस लागले. एका पुतळ्याला 3 भाग करून हे येत आहे.